तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये. तर आज आहे मस्त दिवस म्हणजे आज सकाळीच मस्तपैकी आंघोळ वगैरे केली, हेअर वॉश वगैरे झालाय माझा. हा बघा, मेकअप वगैरे काही नाही आहे, विदाऊट मेकअप आहे आज. सो असं सुरू झाला आहे आजचा दिवस. आणि आज आहे विपुलचा बर्थडे. तर बर्थडे सेलिब्रेशन काही नाही, नॉर्मलच. तर जेवणाला आज बघूया काय बनवायचं ते. तर आता आपण भेटूया थेट किचनमध्ये आणि फटाफट करूया स्वयंपाक. वाजले आहेत किती? हां, वाजले आहेत एक वाजता व्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर स्टे ट्यून आणि भेटूया किचनमध्ये. हे गाईज, फायनली आली किचनमध्ये. आता किचनमध्ये आल्यावर स्वयंपाकाची तयारी करूया. चला. अवतार बघ माझं कसं झालं. सकाळीच म्हणून ठेवलं मी. सकाळी आहे, 2-3 दिवस आधीच नाही तर होईल. आता आपण बनवूया मस्तपैकी शिरा. तर शिऱ्यासाठी सगळ्यात आधी आपण हे गरम करायला ठेवू, कारण रवा भाजून घ्यावा लागेल ना आपल्याला. वरतून ड्रायफ्रूट्स आणायचे राहिले, बटाट्याचे करायचे. असा आहे आजचा मेनू. तर तुम्हाला दाखवते. तूप टाकूया, मध्ये टाकूया रवा, मस्तपैकी रवा. रव्याला जाऊन बनवायला गुल के दिखेगा कोरा. गाईज, एक ॲड बनवलेली भाजी पोळीची. एकाने पण ऑर्डर नाही दिली. एवढे सगळे कसे जाऊ दे, येईल जेव्हा यायचं. बुरे दिन रहते निकल जाते, अच्छे दिन जरूर आएंगे. हो कि नहीं? कमेंट करून. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मैडम जे आपण ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत ते टाकूया ह्याच्यामध्ये आणि मिक्स करूया. थोडंसं जायफळ टाकूया आपण ह्याच्यामध्ये. दुकानवाल्यांची कमाई बघा. एवढूशा डब्यामध्ये एवढंसं वेलचीचं आपण याचा डब्यात भरूया आणि लपवून ठेवूया. टाकल्यानंतर ते फक्त तुला माहित नाही पप्पाची माझी पावती नाही का माझी पाव डुप्लिकेट वेलची पूड आहे. चला आता पण ह्याच्यात हे वेलची पूड घालू थोडं मस्तपैकी एवढं. ऍड करूया साखर. जास्त गोड नको बाबा, मिक्स करायचं. भारी लागतो कारण बराच वेळ झाला माझ्या
छोट्या फ्लेमवर. जाम उशीर झाला, 3 वाजून गेले वाटतं. So let's make. गाईस बटाटे शिजवून झालेले आहेत. आता ते याला सोलायचं लय मोठं काम आहे. सो मस्तपैकी सुरू केली बटाट्याची भाजी बनवण्यासाठी. आज बनवणार होती स्टीलच्या कढईमध्ये. तर मस्त घेतला होता कांदा उभा चिरून, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता. तर सुरुवात केली रेसिपीसाठी. सगळ्यात आधी घेतलं मस्त कढई, त्याच्यात टाकलं तेल आणि बारीक चिरलेला कांदा, राई, जिरं, त्याच्यानंतर थोडीशी मुगाची डाळ टाकली त्याच्यामध्ये, कढीपत्ता टाकला, हिंग टाकलं, मिरची टाकली आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर आपण मस्तपैकी 1-1.5 चमचा हळद ॲड करायची आहे आणि जे बटाटे आपले शिजवलेले आहेत ते टाकायचे आहेत. तर आता तुम्ही म्हणाल मुगाची डाळ कोण टाकतं, तर ॲक्च्युली टाकतात उडदाची डाळ, पण माझ्याकडे उडदाची डाळ संपली होती, त्याच्यामुळे थोडं क्रंचीपणा येण्यासाठी मी मुगाची डाळ त्याच्यामध्ये ॲड केली. आणि चवीनुसार मीठ टाकलं, बटाटा टाकला आणि व्यवस्थित भाजी अशी मिक्स करून घेतली. ट्रस्ट मी गाईस, खूप टेस्टी लागते. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि असं एकीकडे मस्तपैकी शिरासुद्धा झाला आणि एकीकडे मस्तपैकी भाजीसुद्धा रेडी झाली. तर भाजी रेडी झाली होती, त्याच्यानंतर मला पुऱ्या करायच्या होत्या. वाजले होते 3. सो उशीर पक्का झाला होता मला. तर एकीकडे कढई ठेवली, दुसरी कढई घेतली. तुम्ही विचार केला कढई हो, बऱ्याच कढई आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे माझं काम खूप झटपट होतं. ॲक्च्युली त्याच्याहून झटपट होतं कारण जेव्हा 4 फ्लेम माझे चालू असतात, माझे ॲक्च्युली ना 2 फ्रेममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, त्याच्यामुळे मला 2च हे बर्नर यूज करायला भेटतात आहेत. तर आता पुढे बघा ब्लॉगमध्ये झाली. त्याच्यानंतर मी सुरू केली पुरी बनवायची तयारी. तर पीठ मी सकाळीच मळून ठेवलं होतं कारण ते मुरायला खूप वेळ जातो त्याच्यामुळे, आणि पुऱ्यासुद्धा छान बनतात. तर मी पीठ मळून ठेवलं होतं सकाळी, किती 8:30च्या दरम्यानमध्ये, 8:30 वाजले होते तेव्हा सकाळी मळून ठेवलं होतं मी. तर फटाफट पुऱ्या करायला घेतल्या. एकीकडे तेलसुद्धा गरम झालं होतं, झटपट अशा पुऱ्या तळून घेतल्या आणि देवालासुद्धा नैवेद्य दाखवलं शिऱ्याचं, कारण आज तुम्हाला माहितीच आहे काय आहे ते, त्याच्यामुळे. आणि गुरुवारसुद्धा होता. तर असा गेला आजचा दिवस आणि होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच काही छान व्हिडिओसाठी. तर मस्तपैकी ताट वाढलं मिस्टरांसाठी आणि विपुलला फायनली जेवायला दिलं. शिरा तो खूपच टेस्टी झाला होता आणि एन्जॉय केलं मस्तपैकी लंच. फायनली किचनसुद्धा आवरून झालं आणि बघा पुढे शेवटचं. आज होता विपुलचा बर्थडे, तर तुम्हाला माहितीच असेल, नक्कीच कमेंट करून विश करा. आणि दुसरी गोष्ट अशी, सेलिब्रेशन काही नाही, मस्तपैकी दुपारी बनवलं होतं जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच जे काय होतं ते. आणि मस्तपैकी पेस्ट्री आणलेली आहे, ती मस्तपैकी कट करूया आणि आजचा दिवस इथेच एंड करूया. सो
गिफ्ट बघू, जेव्हा माझी अर्निंग स्टार्ट होईल किंवा माझं नवीन जॉब किंवा मी जे काही प्लॅनिंग केलं आहे ते व्यवस्थित होईल, त्या दिवशी मी नक्कीच त्याला खूप छान गिफ्ट देईन. हॅपी बर्थडे विपुल, आणि कायम तुझे ईच अँड एव्हरी विशेस पूर्ण होऊ दे. तू कायम आनंदी राहा.